नमस्कार मित्रांनो, आपण ऑनलाईन शॉर्ट हँड यूट्यूबवर चालू करतो आहोत. शॉर्ट हँड हा कोर्स गव्हर्मेंट सर्वंटसाठी लागतो. त्यासाठी बेसिकली टायपिंग येणं इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी इंग्लिश टायपिंग 30, 40, 50पर्यंत लागेल. आपण इंग्लिश शॉर्ट हँड शिकतो आहे आपण यूट्यूबला आजपासून. जसं आपण लहानपणी ABCD शिकलो होतो. ओके, A to Z जे कॉन्सनंट आहेत आपण ते शिकलो होतो लहानपणी ABCD. तसंच त्याच प्रोसेसनी फॉलो करायचं आहे आपल्याला. ओके, शॉर्ट हँडची ABCD आपल्याला शिकायचे आहेत. नंतर छोटे छोटे वर्ड्स शिकायचे आहेत. नंतर सेंटेन्स, नंतर पॅसेज. मग पहा, फर्स्ट डे आहे आपला लेक्चरचा. पहा, इथे मी 2 लाईन ड्रॉ केलेल्या आहेत. ओके, इथे एक वर्टिकल उभ्या 2 लाईन ड्रॉ केल्या आहेत. मग यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला ह्या 2 लाईनमध्ये? बघा, ही एक लाईन आहे उभी आणि ही एक उभी वर्टिकल लाईन ड्रॉ केली. डिफरन्स काय दिसतोय तुम्हाला या 2 लाईनमध्ये? ओके, हां, बरोबर. मग काय, एक लाईन लाईट आहे आणि एक लाईन डार्क आहे. पहा, एक लाईन लाईट आहे, एक लाईन डार्क. मग शॉर्ट हँडचे आपले कॉन्सनंट जे आहे ABCD ते सेम असेच आहेत. हाफ जे कॉन्सनंट आहे ते लाईट आहे आणि हाफ डार्क आहे. जे आपले हाफ कॉन्सनंट जे आहे ते लाईट आहे, हाफ डार्क. नोटबुकवर का घेतो आहे आपण? कारण तुमच्याकडे पण सेम ही नोटबुक आहे. शॉर्ट हँडमध्ये लेंथ आणि हाईट जे आहे ती प्रॉपर येणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं इंग्लिश A to Z आहे तसं शॉर्ट हँड P पासून तर Hपर्यंत आहेत. मग अशा लाईन आहेत व्हर्टिकल, होरिझॉन्टल, काही कर्व आहेत. मग जी हाईट आहे ती प्रॉपर येणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी आपण नोटबुकवर घेतो आहे. मग पहा, आपण नोटबुक तुमच्याकडे पण सेम लाईन आहे. मग हाईट आपल्याला समजेल इकडे. पहा, मग पहिला कॉन्सनंट आहे आपला P. L म्हणजे लाईट. P कसं आहे? लाईट. एक स्लॅन्ट लाईन आहे म्हणजे एक क्रॉस लाईन आहे, एक आडवी रेष आहे. पाहू शकता तुम्ही P. पण हाईट सेम आहे. पहा, लाईट आहे. P P P नाव आहे कॉन्सनंटचं. P P P P P P P P P काय नाव आहे कॉन्सनंटचं? P. ओके, आणि लाईट कॉन्सनंट आहे. इथे इंटू ब्रॅकेटमध्ये लाईट लिहिलं आहे. पहा, इथे ड्रॉ केलं आहे लार्ज P. हाईट एकसारखी आली पाहिजे. पहा, सगळं कॉन्सनंटची जी आहे हाईट, याला कॉन्सनंट पण म्हणतात, स्ट्रोक पण म्हणतात. हाईट एकसारखी आली पाहिजे. पहिला कॉन्सनंट आहे P. परत एकदा पहा, P P P P P P P P P P. कॉन्सनंट काय? P नाव आहे याचं. हाईट पहा सेम, बरोबर लाईनला टच आहे, लाईनच्या खाली आली नाही. ओके, लाईनला टच आहे. मग P. नेक्स्ट कॉन्सनंट आहे B. B सेम, फक्त डार्क. थोडंसं प्रेस द्यायचं आहे पेन्सिलवर, पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे. पहा, B B B. P आणि B सेम आहे, फक्त लाईट डार्कचा डिफरन्स आहे. B B B B B B. पहा, हा B कॉन्सनंट आहे आपला. सेम, फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे, नवीन काहीच नाही. P आणि B मध्ये फक्त B डार्क आहे. परत एकदा पहा, B B B B B B B B B B. पहा, हाईट सेम आली पाहिजे आपली. जी कॉन्सनंटची जी हाईट आहे ती सेम आली पाहिजे. P आणि B मध्ये डिफरन्स लाईट डार्कचा आहे. ओके, मग प्रॅक्टिस किती करायची तुम्हाला? P 2 पेज करायचं आहे आणि B 2 पेज. नंतर आपण रिव्हिजन घेत असतो. रिव्हिजन मीन्स P आणि B सोबत घ्यायचे, डिफरन्स दिसला पाहिजे. P लाईट, B डार्क. 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 पहा, P लाईट, B डार्क. डिफरन्स दिसतोय तुम्हाला सर्वांना. तुम्हाला पेन्सिलने ड्रॉ करायचं आहे. पेन्सिलने लाईट डार्क ड्रॉ इझिली येतं, त्यासाठी पेन्सिल. नेक्स्ट कॉन्सनंट आहे T. ओके, T कसं आहे? व्हर्टिकल. ही जशी रेड लाईन आहे तसंच व्हर्टिकल आहे. ओके, म्हणजे व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची, एक उभी लाईन. T T. हाईट सेम आहे. T T T T
टी 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 टी. एक वर्टिकल स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. काय नाव आहे त्या कॉन्सनंटचं? टी. ओके. आणि लाईट आहे तो इथे इंटू ब्रॅकेटमध्ये लिहिले लाईट. एल म्हणजे लाईट. परत एकदा पहा. टी टी टी. स्लोली प्रॅक्टिस करायची आहे. ॲक्युरसी इम्पॉर्टंट आहे. परफेक्ट येणं इम्पॉर्टंट आहे. कॉन्सनंट टी आणि प्रोनाऊन्सिएशन करायचं टी, जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन राहील तुमचं. किती करायचं आहे? 2 पेज. नेक्स्ट आहे डी. सेम फक्त डार्क ड्रॉ करायचं. थोडासा प्रेस द्यायचा पेन्सिलला. डी 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 डी. पहा फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. टी आणि डीमध्ये डिफरन्स लाईट डार्कचा आहे फक्त. परत एकदा पहा. डी सेम फक्त डार्क. डी डी एकदाच ड्रॉ करायचं, परत वरती नाही न्यायची पेन्सिल. डी 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 डी. एकसारखी लेंथ आली पाहिजे. हाईट पहा एकसारखी आहे. सगळ्या कॉन्सनंटची हाईट एकसारखी आहे. फर्स्ट शिकलो पी 2 पेज प्रॅक्टिस, बी 2 पेज, पी आणि बी रिव्हिजन 1 पेज, टी 2 पेज, डी 2 पेज आणि आता रिव्हिजन. रिव्हिजन घेताना स्टार्ट टू एंड मीन्स फर्स्ट कॉन्सनंट कुठलं शिकलो आपण? पी. फर्स्ट कॉन्सनंट आपला पी लाईट, बी डार्क, टी लाईट, डी डार्क, पी लाईट, बी डार्क, टी लाईट, डी डार्क, पी बी टी डी, पी बी टी आणि डी. पहा हाईट सेम आली पाहिजे. पहा वरून लाईन ड्रॉ केली तर हाईट सगळ्यांची सेम आहे. जी हाईट आहे कॉन्सनंटची आपल्या पीपासून तर लास्ट एच आहे आपला, हाईट जी आहे ती सेम आहे. नेक्स्ट कॉन्सनंट आहे सी एच. मग सी एच सेम पीच्या अपोजिट डायरेक्शनने ड्रॉ करायचा. सी एच हाईट सेम. सी एच 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 सी एच. ओके पहा हाईट सेम आहे आणि तुमच्याकडे पण हीच नोटबुक आहे. सेम हाईट अशी आली पाहिजे. सी एच सी एच कॉन्सनंट आहे. सी एच 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 सी एच. ओके सेम कॉन्सनंट आहे. सी एच नाव आहे फक्त पीच्या अपोजिट डायरेक्शनने. नेक्स्ट आहे जे. सेम फक्त डार्क. सी एच लाईट आणि जे डार्क. जे 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 जे. प्रोनाऊन्सिएशन करायचं जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन तुमचं राहील. जे. नेक्स्ट कॉन्सनंट आहे जे. सेम फक्त डार्क ड्रॉ करायचं आहे. बीच्या अपोजिटनी आहे. जे 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 जे. ओके सी एच आणि जे आत्ता शिकलो आपण. डिफरन्स काय? लाईट डार्कचा. नंतर नेक्स्ट असतं रिव्हिजन. प्रत्येक कॉन्सनंट 2 पेज. पी 2 पेज, बी टी डी. ओके सी एच आणि जे. रिव्हिजन स्टार्टिंगपासून. ओके स्टार्टिंगपासून मीन्स पहिला कॉन्सनंट कुठला होता आपला? पी. पी लाईट, बी डार्क, टी लाईट, डी डार्क, सी एच लाईट, जे डार्क, पी बी टी डी, सी एच जे, पी बी टी डी, सी एच जे. आपले कॉन्सनंट झाले. फर्स्ट आपण पी शिकलो, नंतर बी टी डी सी एच जे. हाईट सेम आहे सर्वांची. पहा लाईन जर ड्रॉ केली तर हाईट सेम. फक्त डिफरन्स काय आहे? लाईट डार्कचा. ओके क्रॉस आहे, हा वर्टिकल आहे, हा इकडनं क्रॉस आहे. हाईट सेम आहे. ओके यांचं नाव काय आहे? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. यांना काय बोलतात? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. का? डाऊनवर्ड आहेत ते, वरतून खाली ड्रॉ केलेत आपण, त्यामुळे डाऊनवर्ड आहे ते, वरतून खाली डाऊनवर्ड आणि स्ट्रेट आहेत ते. क्रॉस जरी असले पण स्ट्रेट आहेत. यांना डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक बोलतात. ओके नेक्स्ट स्ट्रोक आहे आपला के. ओके के सेम आहे, हाईट सेम सगळीच, फक्त होरिझॉन्टल येईल. ही ब्लॅक लाईन जशी तशी होरिझॉन्टल. ओके लाईनच्या
मिडलला घ्यायचं आहे, 2 लाईनच्या मिडलला. का ही ब्लॅक लाईन आहे ऑलरेडी, यावर ड्रॉ केला तर दिसणार नाही के, त्यासाठी मिडलला 2 लाईनच्या मधोमध के. सेम आहे हा पी टी आणि सी एच, फक्त होरिझॉन्टल केलं. के 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 हा के आहे होरिझॉन्टल स्ट्रोक, या होरिझॉन्टल स्ट्रेस स्ट्रोक. होरिझॉन्टल मीन्स आडवा आहे तो, त्या होरिझॉन्टल नाव आहे. के 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 के. नेक्स्ट सेम आहे, फक्त डार्क आहे. जी, के लाईट, जी डार्क. जी 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 जी. सेम फक्त डार्क. जी 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 जी. नंतर नेक्स्ट असते आपलं रिव्हिजन. रिव्हिजन स्टार्ट टू एंड. फर्स्ट कॉन्सेप्ट शिकलो आहे. पी लाईट, बी डार्क. टी लाईट, डी डार्क. सी एच लाईट, जे डार्क. के लाईट, जी डार्क. पी लाईट, बी डार्क. टी लाईट, डी डार्क. सी एच लाईट, जे डार्क. के लाईट, जी डार्क. नाव सगळ्यांना माहिती आहे. हे कोणतं आहे? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. आणि हे के आणि जी होरिझॉन्टल स्ट्रोक आहे. ओके, के आणि जी कुठले? होरिझॉन्टल स्ट्रोक आहे. पहा वरती पण ड्रॉ केलेत. पी बी, टी डी, सी एच जे. यांचं काय नाव आहे? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. डाऊनवर्ड येते, वरतून खाली ड्रॉ करायचे आहेत, वरतून खाली ड्रॉ करायचे आहेत आपल्याला. डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. नेक्स्ट शिकलो आपण के आणि जी. हे कुठले? होरिझॉन्टल. सेम आहे, पी बी टी डी के जी सेम आहे सगळे, फक्त होरिझॉन्टल केलेत. हाईट पहा सर्वांची सेम आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट हाईट आहे, सेम आली पाहिजे. आणि लाईट डार्कचा डिफरन्स, लाईट आणि डार्क. हाफ कॉन्स्टंट लाईट, नंतर डार्क. नेक्स्ट आहे आपला हा एफ, कर स्ट्रोक आहे आपला. हां, नेक्स्ट शिकायचं आपल्याला हा एफ. सगळ्यात इम्पॉर्टंट काय? हा बॅक साईडचा कर आला पाहिजे. हाईट सेम आहे. एफ हा बॅक साईडचा कर आला पाहिजे प्रॉपर असा. नेक्स्ट आहे कर स्ट्रोक एफ. याचं नाव काय आहे? कॉन्सनंटचा एफ नाव आहे. एफ पाहू शकता आपण. एफ एफ एफ. हाईट सेम आहे. एफ 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 एफ. फक्त कर स्ट्रोक आहे. एफ एफ. परत एकदा पाहूया आपण. एफ कसा आहे? लाईट आहे. एफ 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 एफ. बा लाईनच्या खाली नाही जाऊ द्यायचं आहे, लाईनवर ड्रॉ करायचं आहे. काय नाव आहे त्या कॉन्सनंटचं? एफ. एफ नाव आहे. सेम डार्क ड्रॉ केलं तर त्याचं नाव व्ही आहे. पहा, व्ही 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 व्ही. सेम डार्क केलं, ड्रॉ केला तर व्ही नाव आहे त्याचं. परत एकदा पाहूया आपण. व्ही 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 व्ही. नेक्स्ट असते रिव्हिजन. रिव्हिजन घेताना आपण स्टार्ट टू एंड. फर्स्ट कॉन्सनंट कुठला शिकलो आहे सांगा? फर्स्ट आहे आपला पी लाईट. नेक्स्ट बी डार्क, टी लाईट, डी डार्क, सी एच लाईट, जे डार्क. नेक्स्ट आहे के लाईट, जी डार्क, एफ लाईट, व्ही डार्क. परत एकदा घेऊया आपण. पी लाईट, बी डार्क, टी लाईट, डी डार्क, सी एच लाईट, जे डार्क. यांचं काय नाव आहे? डाऊनवर्ड स्ट्रेस स्ट्रोक. के लाईट, जी डार्क. हे काय? होरिझॉन्टल. आणि हा आहे एफ आणि व्ही, कर स्ट्रोक, डाऊनवर्ड कर स्ट्रोक. ओके, मग आपण कुठला शिकलो आहे? पी बी टी डी सी एच जे के जी एफ व्ही. कॉन्सनंटची प्रॅक्टिस किती? पी 2 पेज, बी 2 पेज, टी 2 पेज, डी 2 पेज, सी एच 2 पेज, जे 2 पेज, के आणि जी. एव्हरी कॉन्सनंट 2 पेज प्रॅक्टिस. प्रत्येक जो कॉन्सनंट किंवा स्ट्रोक जे आहेत आपले, किती प्रॅक्टिस करायची तुम्हाला? 2 पेज प्रॅक्टिस करायची आहे.
प्रत्येक कॉन्सनंटची तुम्हाला 2 पेज प्रॅक्टिस करायची आहे. ओके, मग आपलं हे यूट्यूबला तुम्हाला लेक्चर असतील, त्याच्या पुढचे कॉन्सनंट आपण घेणार आहोत. ओके, धन्यवाद.